काल संध्याकाळी इतका म्हणजे इतका प्रचंड पाऊस झाला की काय सांगूच नाही. सगळी झाडं बघा अशी धुतली, हिरवी हिरवी गार सगळी झाडं सुंदर दिसत आहेत. किती पेरू बघावं तेवढं कमीच आहे बघा. बापरे काय सुंदरता एकदम निसर्ग नटलाच हिरवाईनच. A to Z झाड आहे ना असं स्वच्छ झालं, स्वच्छ एकदम. नाहीतर काय माती धूळ झाली होती तुम्हाला सांगू. पण एकदम स्वच्छ बघा, किती छान ना. एकच एक फूल आहे ते पण किती सुंदर दिसायला लागलंय. हं बघा अशी सुंदरता खरंच ना बघितल्यावर इतकं छान वाटतं ना. हे बघा आपल्या घराभोवती शेजारी पाजारी असं हे सौंदर्य नटलेलं असतं, हो की नाही. तर इतकं छान वाटतंय. आज 2 दिवस एवढं उकडलं की लिमिटच्या बाहेर. अस्वस्थ झालं, कासावीस झालं. परवा दिवशी काय झालं माहितीये का, एवढं उकडलं आणि संध्याकाळी प्रचंड पाऊस आला. परवा दिवशी पण आला, काल पण आला. पाऊस आल्यावर मस्तच वाटलं हो. पण काय झालं माहितीये का, पावसामुळे पावसाच्या आधी इतकं वादळ सुटलं, वारं सुटलं, सगळं काय विचारू नका. लाईट गेले. मग लाईट गेल्यावर आपल्याला माहित असतं की वादळ थांबल्यावरती लाईट परत येणार. नंतर साधारण तास 2 तासांनी वादळ थांबलं. थोडासा पाऊसही पडला, जास्त काही नाही पडला पण पडला पाऊस. सगळी झाडं बिडं खुश, सगळी छान. जरा गारवा पण आला हवेमध्ये. आणि तुम्हाला सांगते रात्रभर लाईट नाही. अख्ख्या गावामध्येच लाईटच्या तारा वगैरे पडल्या असणार. कारण पहिल्या 2-3 पावसामध्ये कसं होतं, मोठ्या झाडांच्या वाळलेल्या ज्या फांद्या असतात ना त्या कॉड मोडून पडतात सगळ्या इलेक्ट्रिकच्या तारांवर आणि सगळ्या तारा तुटतात, लाईट जाते. अगदी तसंच झालं. सगळं अचानक झालं होतं. पाऊस येईल असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि वरती टाकीत पाणी चढवलेलं नाही, फ्रीज बंद पडले, इन्व्हर्टर सुद्धा रात्री 2-3 वाजता बहुतेक सगळ्यांचे संपले. इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या संपल्या, त्यामुळे पंखे बंद पडले, लाईट नाही, अंधार गुडूप. आणि आजकाल घरामध्ये प्रत्येकाच्या ते चार्जिंगचे बल्ब असतात, इन्व्हर्टर असतात, त्यामुळे मेणबत्त्या नाहीत, बॅटरी नाहीत घरामध्ये. मोबाईल्स दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते सकाळी बघितलं तर बहुतेक सगळ्यांचे मोबाईल डाऊन झाले होते. म्हणजे बॅटरीच नाही. सगळेजण एकमेकांना विचारतात तुमचा इन्व्हर्टर चालू आहे का, तुमचा इन्व्हर्टर चालू आहे का. बहुतेक सगळ्यांच्या घरामध्ये पंखा चालू होता रात्री. त्यामुळे रात्री अपरात्री सगळ्यांचे इन्व्हर्टर बंद पडले. 1-2 व्यक्तींचेच फक्त अख्ख्या कॉलनीमध्ये इन्व्हर्टर चालू होते. मग सगळेजण त्यांच्या घरी आपला फोन नेऊन देत होते. बाकी जाऊ दे, फोन तेवढा चालू करून द्या. तर काय तुम्हाला सांगते, इतके हाल झाले. आणि रात्री 2 वाजल्यापासून बहुतेक सगळे जण ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहेत ते जागे आणि ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नाहीत ते रात्री झोपलेच नाहीत. दरवाजे उघडे ठेवायचे म्हणजे डास. बापरे, भयंकर त्रास झाला. एवढं सगळं करून जवळ तुम्हाला सांगते 24 तासाला 2 तास कमी, 22 तासांनी लाईट आली. म्हणजे संध्याकाळी 5ला लाईट आली. आदल्या दिवशी 7ला गेलेली. 5ला लाईट आली. लाईट आल्यावर काय आनंद सगळ्यांना. पहिलं मोटरने सगळ्यांचं पाणी वर चढलं. फ्रीज चालू झाले. तोपर्यंत फ्रीजकडे जाऊन बघितलं तर सगळी नद्या वाहत होत्या. फ्रीजमधनं पाणी गळून सगळ्यांचेच काही नवीन फ्रीज नाही आहेत ना, तर सगळे नद्या वाहत होत्या. ते बर्फ झालेला सगळा खाली पडला होता. म्हणजे सगळ्यांचे फ्रीज स्वच्छता करायची पाळी आली. काय सांगावं तुम्हाला, माझ्या तर ताकामध्ये सगळं बर्फाचं पाणी जाऊन बसलेलं. मी बघितलं तर म्हटलं अरे एवढं का जड लागायला लागले, आपलं काही एवढं ताक शिल्लक नाही. तर सगळं पाणी त्या बर्फाचं त्याच्यात जाऊन बसलं होतं. झाडाला जाऊन घालून आले. नाहीतरी तुम्ही म्हणताच ना कडीपत्त्याच्या झाडाला ताकाचं पाणी घाला, ताक घाला. तर ते आम्हाला काही ताक घालायला मिळतच नाही ना.
त्यामुळे मग आता हे पाणी सगळं घातलं, काय विचारू नका. सगळं फ्रीजमधलं म्हणजे सगळं ओलं ओलं किच्च झाला सगळा फ्रीज. आणि इतका वेडावाकडा पाऊस आला की ह्या खिडकीतनं पाणी, त्या खिडकीतनं पाणी. त्यामुळे घरामधले सगळे जुने जुने गाऊन मी जे ठेवले होते ते सगळे गाऊन ह्या खिडकीच्या खाली, त्या दाराच्या खाली असे सगळे लावून ठेवले. कारण मागच्या दारातनं पाणी येतंय, मागच्या खिडकीतनं पाणी येतंय, असा सगळा गोंधळ झाला. पण जरासं लाईट आल्यावरती बरं वाटलं. म्हणजे आपण किती डिपेंडंट झालेलो आहोत ना लाईटवरती. आपल्याला लाईट नाही तर जीवनच संपलं, काहीच नाही, खुळ्यासारखं झालं. लाईट नाही म्हणजे टीव्ही नाही, लाईट नाही म्हणजे फोन नाही, पंखा नाही, घरात बसवेना, बाहेर जावेना, काय काय करावं कळेना, कुठे जायचं काय करायचं. सगळीकडचीच लाईट गेलेली. अशी सगळी लाईट गेल्यावर पंचायत झाली. लाईट आल्यावर जीवात जीव आला आणि काम सगळं सुरू झालं. खूप छान वाटलं. खरं किती त्रास होतो ना आपल्याला सगळ्या ह्या गोष्टींची, एवढी सवय झालेली आहे. खरं ह्या सगळ्या गोष्टी सुखच म्हणायला पाहिजे ना आपल्याला. पण काय सुख आहे आपल्याकडे हे आपल्याला आता कळतं. किती सुख आहे आपल्याकडे, हे किती आनंद आहे मोठा, आपण मानतच नाही. उकडते पण तुमच्यावर आता पंखा आहे ना. लाईट गेल्यावर कळतं, अरे तो पंखा होता, पंखा आहे म्हणून आपलं जीवन किती सुखकर आहे आणि आनंदी आहे, समाधानी आहे. अशा काही गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यातनं निघून जातात तेव्हा कळतात. तुम्हाला सांगते आता अलीकडं पण काय माहिती का, काय म्हणजे तुम्हाला सांगते, आज सकाळी आज एक बातमी ऐकायला मिळाली. अतिशय वाईट बातमी होती ती. अगदी ओळखीच्या मध्येच एक जस्ट लग्न होऊन अजूनही महिना झाला होता. नवरा बायको असं बाहेर गेले होते आणि ह्या पावसात अडकले. जी गाडी त्यांनी 2 व्हीलरवर निघाले होते. काय इथंच कुठं काय फार लांब पण गेले नव्हते. उभे राहिले, एका झाडाखाली उभे राहिले आणि मी तुम्हाला म्हटलं ना तसं ती वाळलेली काटकी नेमकी पडली आणि त्यामध्ये म्हणजे तो मुलगा बेशुद्ध झाला. त्या मुलाच्या डोक्यावरच पडली ती. तर तो मुलगा बेशुद्ध झाला आणि आज सकाळी काय करायचं सांगा. काय म्हणजे काय बोलता पण येत नाही. जरासं जाऊन येतो म्हणून गेलेले, जाताना ऊन होतं आणि येताना असं अचानक चक्रीवादळ सारखं झालं, पाऊस वाळले. त्यामुळे झाडाखाली उभं राहायचं नाही बघा. पाऊस आला की आपण काय म्हणतो, झाडाखाली उभं राहूया. आपण झाडाखाली सुरुवातीचा जे हे वादळी वारे असतात, ज्याला आपण काय म्हणतो वळवाचा पाऊस, वळेल तिथं वळतो म्हणून त्याला वळवाचा पाऊस म्हणतात. तर तो वाऱ्यामुळे जिकडे जाईल तिकडे जाईल तो, म्हणून त्याला वळवाचा म्हणायचा. तर तो वळवाचा पाऊस जेव्हा असतो त्यावेळेला कुठल्याही झाडाखाली वगैरे उभं राहायचं नाही. हमखास त्याच्या फांद्या, वाळलेल्या फांद्या, वाळलेले नारळ पडतातच आणि ते डोक्यावरच पडतात. काढ नुसतं. तुम्हाला सांगते इतकं वाईट झालं ना ते त्या मुलाचं. तर मग जाऊन तिथं आलो आम्ही. आत्ता जाऊन आल्यावर परत जरा पुन्हा एकदा सगळं फ्रेश झालं, आंघोळ केली पुन्हा एकदा. तिथलं सगळं वातावरण इतकं दुःखदायक होतं ना अचानक. मग काय करणार काय. खरं ती नवीन लग्न झालेली मुलगी, सगळं अवघडच ना. असं वाईट वाटलं. म्हणजे काय करायचं. बरं झालं हे सगळं तो इतका दुःखी प्रसंग सगळं ओळखीच्यातलंच होतं. घरी आलो तर आता सगळं आवरायला पाहिजे, पुन्हा छान साडी नेसायला पाहिजे आणि एका बारशाला जायचं. कार्यक्रम आहे तो ऑलरेडी आधीचे ठरलेले, आपण ते नाही टाळू शकत ना. म्हणजे कितीही माणसाला असं मन नाराज असलं तरी काय, जीवन चलने का नाम आहे बघा. एका ठिकाणी जिंदगी संपली आणि एका ठिकाणी जिंदगी सुरू झाली. तर ज्यांच्या कार्यक्रमाला जायचंय त्यांच्या कार्यक्रमाला काय असं आपण चेहरा टाकून किंवा असं दुःखी किंवा हाच विषय तिथं घेऊन जाऊ शकत नाही ना. तिथलं आनंदाचं वातावरण, त्यामुळे तिथे आपल्याला जाताना आनंदीत जायला पाहिजे, छानच जायला पाहिजे. त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचा कार्यक्रम मला शोभेल असंच जायला पाहिजे. असं आपण म्हणू नाही शकत ना की असं झालं ते. हे विषय पण तिथे नाही काढू शकत आपण. तो विषय तिथल्या तिथं थांबावा लागतो आणि पुढे निघून जावं लागतं. तिथं पुन्हा जिथं जो जसा विषय असेल त्याप्रमाणे वागावं लागतं.
असंच आहे हो. आपण आता इतकं ठिकाणी इतक्या रोजच्या दिवसाला वर्तमानपत्रामध्ये म्हणा, न्यूज चॅनलला म्हणा, इतक्या काही काही अशा अघटित घटना घडतायत. तर त्या घटनांमध्ये सुद्धा जरी त्या घटना असल्या, झालेल्या असल्या, एखाद्याच्या घरामध्येच एखादी घटना झालेली असली तरी सुद्धा सगळं झाल्यानंतर लोक चहा आणून द्यायला लागतात, पिठलं भात खायला लागतात. सगळं चालूच होतं ना. हल्ली तर दुसऱ्याच दिवशी सगळं आटोपून टाकतात, कारण लोक असतात म्हणून. दुसऱ्याच दिवशी सगळं आटोपतात, कारण सारखं सारखं लोक ये जा कसं करणार ना. त्यामुळे हल्ली दुसऱ्या दिवशीच सगळं आटोपून टाकतात. आणि मग दिवसाच्या दिवशी काहीतरी ते करत असतील, पण दुसऱ्या दिवशी लगेचच सगळं आटपून मोकळं करून टाकतात सगळ्यांना घराकडे जायला. जीवनशैली बदलली, लाईफस्टाईल बदलली बघा. आपण नाही धरून नाही ठेवू शकत. किती आपण काही झालं तरी सुद्धा असं आपण म्हणू नाही शकत की आपण आता मी काही करणार नाही, दुःख झालेलं आहे एखाद्या व्यक्तीला. पण त्यांच्या घरातलीच माणसं 2 दिवसांनी लगेच कामाला सुद्धा जायला लागतात. कारण की ते काय म्हणतात, नाहीतरी काय आता सगळं कालच सगळं आवरलेलं आहे, सगळी माणसं पण गेलेली आहेत, भेटायला येणारी आता काय येती, फोनवर भेटतात हल्ली बरेच जण. कशाला दुकान बंद करायचं, कशाला कामावरती सुट्टी घ्यायची. सगळेजण आपापल्या कामाला लागतात, आपापल्या उद्योगाला लागतात. फक्त काय की काही आनंदाचे क्षण असतात किंवा आनंदाचे कार्यक्रम असतात ते नाही अटेंड करत. पण एकदा 10-12 दिवस झाल्यानंतर एकदा गोड जेवण झालं की सगळ्या गोष्टी सुरू होतात. काहीच इलाज नाही त्याला. माझी आई ना अशी अचानकच वारली बरं का अगदी. आणि आमच्याच घरामध्ये एक अगदी जवळची मुंजी होती. तर माझी आई गेल्यामुळे तिथं लागलं सूतक. त्या घरात जवळच होतं सगळं, त्या घरात लागलं सूतक. मुलाची मुंज 5 दिवसांनी होती. 5 दिवसानंतर काय करायचं काय. मग हल्ली गुरुजी सगळ्यावरती हे काढून देतात हो. तर सगळं भराभरा आटोपलं. 3ऱ्याच दिवशी सगळं आटपून टाकलं. सगळं 3ऱ्या दिवशी आटपलं. 4थ्या दिवशी गोड जेवण घातलं. ते म्हणले तुम्हाला जेव्हा घालायची तेव्हा ती उदकशांत वगैरे घाला, पण आता हे सगळं आटपून घ्या रीतसर, म्हणजे 5व्या दिवशी त्या मुलाची मुंज करता येईल. बघा म्हणजे किती सगळं आजकाल होतं ना. त्या दिवशी मग 5व्या दिवशी खरं तर 5च दिवस झाले होते, पण आमच्या आईनं सगळं त्या मुलासाठी बरंच काय काय आणून ठेवलं होतं सगळं. मग आम्ही सुद्धा गेलो होतो, माझे वडील आणि मी सुद्धा त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. आणि त्या ठिकाणी ठरवलं होतं की त्या मुलाची मुंज आहे. गेलेली व्यक्ती गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही आहे. त्यामुळे तिथे गेल्यावरती आमच्या लक्षात आलं, आदल्या दिवशी तिथं मेहंदीचा कार्यक्रम झाला होता, देव जेवण झालं होतं त्या घरात. खरं तर सगळं घरातलंच होतं ते, पण तरी त्या मुलाची हौस आहेच ना. शेवटी त्यांच्या घरातल्यांची हौस असते. आणि आजकाल पहिल्यासारखं कोणी असं धरून राहत नाही. लोकांनी कार्यक्रम ठरवलेले असतात, कार्यालय घेतलेली असतात, जेवणावळ सांगितलेली असते, आचारी सांगितलेला असतो, एवढा खर्च केलेला असतो. त्यामुळे कोणीच कोणासाठी थांबू शकत नाही असं आहे बघा. आज अगदी मी सख्यात बघितलेलं आहे की घरातलं माणूस असलं तरी सुद्धा नाही सांगू शकत. माझी मैत्रीण ना, तुम्हाला मी बोलली वाटतं एकदा, माझी एक मैत्रीण, तिचे वडील, मुलाचं लग्न 3ऱ्या दिवशी, आणि तिचे वडील गेले. म्हातारे होते हो, चांगले, अगदी 85 वगैरे वय होतं, आणि वारले. मग काय करायचं. 3 दिवसांनी लग्न होतं मुलाचं तिच्या. मग सगळ्यांनी ठरवलं की ठीक आहे, मग मामा मामी बसतील वगैरे वगैरे असं, किंवा मामा मामी नाही, हे काका काकू बसतील सगळ्या विधींना वगैरे, कारण की आईचे वडीलच वारले ना. मग असं सगळं ठरलं, काका काकूंनी बसायचं वगैरे वगैरे, सगळ्या अशा गोष्टी ठरल्या. आणि आम्ही जेव्हा त्या लग्नाला गेलो 3ऱ्या दिवशी, आम्हाला असं वाटलं की किती साधेपणाने लग्न होईल, काय होईल. पण इतकं म्हणजे त्यांनी मोठं कार्यालय घेतलं होतं, लग्नही मोठं ठरवलं होतं. तर तुम्हाला सांगते, असं मी ठेवते काढून.
तर तिथं गेल्यावर ते मी बघितलं तर मुलाची आई होती ती फुल टू मेकअपमध्ये सगळं व्यवस्थित काढलेली होती, मेहंदी वगैरे छान व्यवस्थित हेअरस्टाईल केली होती, अगदी मस्त शालू नेसली होती. मग अर्थातच आम्हाला त्या ठिकाणी असं वाटलं की होय बरोबर आहे, मुलाचं लग्न आहे, नटणारच ना वगैरे वगैरे, आपण असंच म्हणणार. आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं की सर्व जे विधी आहेत ते सुद्धा विधीला तीच बसली होती. तिनं सांगितलं माझा एकुलता एक मुलगा, वडील माझे म्हातारे झाले होते आणि त्यामुळे तिनं ते सगळे विधी मुलाचे केले. आणि आता ह्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ 30 वर्ष झाली. सगळ्यांचं सगळं उत्तम चाललं, काहीही त्याच्यामध्ये हे झालं नाही, असं केल्यामुळे असं होतं, तसं केल्यामुळे तसं होतं, काहीही झालं, सगळं व्यवस्थित छान उत्तम आहे. म्हणजे थोडक्यात त्या त्या वेळेला त्या त्या प्रसंगाला जसं पाहिजे तसंच माणसाने राहिलं पाहिजे. पूर्वीसारखं असं गोष्टी धरून आपण नाही बसू शकत. हल्ली सगळीकडे आपण बघतो इतकं अस्थिर वातावरण आहे, अस्थिर आणि असुरक्षित असं वातावरण आहे. घरातनं बाहेर पडताना साधं काय आपण परदेशी किंवा परगावालाच जायला पाहिजे असं काही नाही. घरातनं बाहेर पडलेल्या व्यक्तीचं सुद्धा काहीच आपण सांगू शकत नाही. पण म्हणून घाबरूनही चालणार नाही. आयुष्य हे चांगल्या पद्धतीनेच आपण जगलं पाहिजे आणि सारखा काळ हा पुढंच जाणार आहे. कोणासाठीच काळ हा थांबत नाही, त्यामुळे आपणही नाही थांबू शकत. सर्व गोष्टी आपल्या ज्या पद्धतीने सुरू आहेत त्या पद्धतीनेच सुरू राहतात. मी तुम्हाला मुद्दाम ही उदाहरणं एक मिनिटच सांगितली, कारण अगदी आपल्या घरातलं अगदी जवळचं जरी नातं असलं तरी सुद्धा आपण नाही. खूप काय काय उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी आश्चर्य वाटेल असं आपल्याला त्या क्षणाला असं वाटतं आणि मग नंतर लक्षात येतं आपल्याला की शिक्षणाने नक्कीच संवेदना कमी झालेल्या असतीलही, नाही असं नाही म्हणत आहे. व्यवहारी झालं, व्यक्ती व्यवहारी झालेले आहेत. एवढंच नाही तर आता लाईफस्टाईल बदललेली आहे, कोणीच कोणासाठी थांबू शकत नाही. जग इतकं पसरलेलं आहे, स्पर्धेचं युग आहे. इतर कमिटमेंट असतात तुमच्या. कमिटमेंट म्हणजे काय, फक्त व्यवसायातले असतात असं नाही. कुणाला तरी तुम्ही येणार. आता अगदी साधी गोष्ट सांगा, आज सकाळी अचानक मी तुम्हाला म्हटलं ॲक्सिडेंटची केस अशी झाली, तिथं जाऊन आलं. आता आम्ही वर्षाचं आवरून बिवरून सगळं, म्हणजे इतकं कमिटमेंट आहेत ह्या सगळ्या, आपल्याला त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे. तसंच आहे जगामध्ये, खूप ठिकाणी खूप काही सगळ्या गोष्टी घडत असतात. पण काळ हा पुढे जाणार आहे, काळ थांबत नाही, कुणासाठीच काळ थांबत नाही आणि पुढे जायलाच पाहिजे. त्यामुळे असं आपण जसं आपण सुखाला धरू शकत नाही तसं आपण दुःखालाही धरून बसू शकत नाही. हेच खरं. हा आयुष्याचे क्षण म्हणजे ही वाळू आहे आणि ती अशी घसरतच जाणार, ती तुम्ही धरू नाही शकत. समय जो है ना, तो समय हा असा आहे, वाळू हातात धरली तरी ती निघतच जाते. तसं आपलं जीवन हे असंच आहे, मुठीत धरलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे ते पुढे पुढे जात राहणार. त्यामुळे त्या त्या क्षणाला त्या त्या वेळेला आपण तसं तसं वागलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. काहीच आपण घट्ट धरून बसू शकत नाही. बरोबर ना?